पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण बोलूया। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांनी भाषणादरम्यान तुफान शाब्दिक फटकेबाजी केली। यावेळेला नेते रामदास कदम यांनी मात्र केलेला एक खळबळजनक दावा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत चर्चेचा ठरतोय। रामदास कदम यांच्या या दाव्यानंतर राज्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडायला सुरुवात झालेली आहे। काय नेमकं म्हणाले होते रामदास कदम, काय नेमकं सध्या रंगतंय राजकारण, पाहुयात लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। बाळासाहेबांच्या पार्थिवाबाबत खळबळजनक दावा। दसरा मेळाव्यात रामदास कदमांचा आरोप। कदमांच्या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शिंदेंच्या तडाखेबाज भाषणासह सर्वच नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली। यावेळी रामदास कदम यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा शिवसैनिकांचा जिव्हाळ्याचा विषय। बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसा आणि पार्थिवाबाबत रामदास कदम यांनी थेट प्रश्न उपस्थित केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? बाळासाहेबांच्या निधनाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। बाळासाहेबांचं निधन कधी झालं, मृत्यूपत्र कोणी केलं आणि सही कोणाची घेतली याबाबत माहिती घ्यावी अशी मागणीही रामदास कदम यांनी यावेळी केली। माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणाला सगळी माहिती। अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली। तर दसरा मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम आपल्या आरोपांवर ठाम होते। आपण मेळाव्यात जे बोललो ती माहिती मला बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती असंही ते यावेळी म्हणाले। एक दिवस आधी बाळासाहेब गेले होते, मग उद्धव ठाकरे त्यांना का ठेवलं एक दिवस? हे बाळासाहेबांच्या बहुतेक यांनी उपचार केले त्या डॉक्टरचं काय कारण होतं मागचं? काय कारण? आता त्यांना विचारून घ्या, मग सांगू। मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही। रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नववादळ आलंय। याला ठाकरेंच्या शिवसेनेनं रामदास कदमांना फटकारत त्यांच्या आरोपांचं खंडन केलंय। आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल तर तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करत। 2012ला झालेली घटना आज 2025ला रामदास कदमांना काही काम नाही का? आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं चाकली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे। खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासबाईंचा स्वभाव आहे, तशा पद्धतीने ते बोलले। त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम। उद्धव साहेबांनी अत्यंत विश्वासाने काम करण्याचे सगळे अधिकार आणि पत्र एकनाथ शिंदेंच्या नावे दिलं होतं। त्या पत्राचा दुरुपयोग करत वाया सुरत गुवाहाटी हा सगळा तख्त पलटवण्याचा प्रकार केला। त्यामुळे रामदास कदमांना वाटतं की त्यांनी जी गद्दारी केली सगळे तसेच असतील। त्यामुळे रामदास कदमांनी कदाचित हे सगळं बोलताना एवढी स्क्रिप्ट मनात आठवताना
एकनाथ शिंदेनी केलेली गद्दारी त्यांना जास्त आठवत असेल, त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला अधिक दुमारे फुटलेले आहेत. टीकेची झोड उठत असताना रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत बाळासाहेबांच्या निधनाबाबत माझी आणि उद्धव यांची नार्को टेस्ट करा असं म्हणत आणखीन गौप्यस्फोट करण्याचा इशाराही दिलाय. ज्याच्या वडिलांनी मी तोंड उघडीन ना, मातुश्काची कापे घाबरा बसेल मातुश्का. माझ्या नादाला लागू नका. 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नार्कोटिक्स होऊन जाऊ दे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. रामदास कदमांनी केलेल्या दाव्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे हा वाद आणखी कोणत्या वळणावर जाऊन ठेपतो हे आता आगामी काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.